नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि आम्ही आहे म्हासुर्ण्यामध्ये. आज आहे दीपावली पाडवा आणि तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी आम्ही सर्वजण छान आवरून तयार झालेलो आहे आजची पूजा करण्यासाठी. आजच्या दिवशी आपल्या नवऱ्याला ओवाळलं जातं, तर ते देखील ओवाळायचं आहे, त्यासाठी आम्ही तयार झालेलो आहोत. हा, नितूने देखील खूपच सुंदर असा ड्रेस घातलेला आहे. तो थोडा तिला मोठा होतोय कारण ड्रेस आहे चिऊचा. आम्ही जास्त काही कपडे आणले नव्हते आणि चिऊने ड्रेस घातलेला बघितला की नितू पण म्हणाली मला पण छान ड्रेस घालायचा आहे. त्यामुळे आम्ही सगळी ज्वेलरी वगैरे सगळं चिऊचं घातलंय आणि नितूला तयार केलंय. ही बघा आपली चिऊ खूपच सुंदर ड्रेस घालून ती देखील तयार झालेली आहे. पाडव्याच्या दिवशी शस्त्रपूजन केलं जातं, तर या ठिकाणी आपल्या घरात ज्या मौल्यवान वस्तू असतात त्यांचे देखील पूजा करतात. वही पूजन केलं जातं. पौर्णिमा या ठिकाणी पूजा करायला लागलेली आहे. कालचं जे डेकोरेशन होतं तेच डेकोरेशन आम्ही ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यामध्येच पूजा चालू आहे. नवीन घरात आमची ही पहिलीच दिवाळी आहे, तर छान असं सेलिब्रेशन चालू आहे या ठिकाणी. माझ्या लाडक्या नवऱ्याला देखील पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हॅलो गाईज, दीदीच्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि दिवाळीच्या पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आज आहे पाडवा, तर पाडव्याच्या निमित्ताने पौर्णिमा या ठिकाणी दादूला ओवाळते. आम्ही आजच पाडव्याचं आणि भाऊबीजेचं सेलिब्रेशन करणार आहे, तर या ठिकाणी आमचा कार्यक्रम सुरू होत आहे. उद्या असणार आहे भाऊबीज, तर आम्ही आजच भाऊबीजेचं सेलिब्रेशन सुरू करतोय. तर माझ्या भावाला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. ही आहे आमच्या घरची लाडाची लेक आमची चिऊ आणि ती आता दादूला ओवाळते. हळूहळू बाळा. बस झाले ना. प्रीती दादूला ओवाळते या ठिकाणी. ओवाळीते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी माया. तर इथे नितूला कल्याणी आता ओळत आहे. आता नितूची आजी तिला ओवाळते. आता पौर्णिमा चिऊला ओवाळते. आमच्याकडे आज ओवाळण्याचा कार्यक्रम चालू आहे. सगळ्यांना ओवाळायचं आहे मस्त असं. मला ती ओवाळते, मग देते तुला बाळा. चिवचू
ओढणी चिवची ओढणी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी. घरात लावलेलं हे झुंबर ना खूप सुंदर दिसत आहे, याच्यामुळे खूप प्रकाश पडत आहे घरात. छान असं आमचं सेलिब्रेशन करून झालेलं आहे. मस्त मस्त फोटो काढले, रील बनवल्यात आणि आता छान जेवण करायचं. या ठिकाणी आमच्या आई आणि भाऊंचं पाडवा सेलिब्रेशन सुरू आहे. आम्हाला करायचं आहे भाऊबीजेचं सेलिब्रेशन. माझा दुसरा भाऊ देखील आलेला आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा आवरून तयार झाले आणि आता मी भाऊबीजेची तयारी करते, म्हणजे सेलिब्रेशन करणार आहे. चिकू तो आलेला आहे गावातून आणि आम्ही आत्ताच परत एकदा भाऊबीजेचं सेलिब्रेशन केलेलं आहे. तर सगळ्या भावांना ओवाळून झालेलं आहे. खूप छान आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे मस्तपैकी.